ओके, जिज्ञासा प्रेझेंटी मार्क कर बाळा. ओके ओके, झाली आहे सगळ्यांची प्रेझेंटी मार्क करून. ओके, तर लक्ष द्या सगळ्यांसाठी एक कॉमन इन्स्ट्रक्शन. कोणीही मी सांगितल्याशिवाय माईक ऑन करणार नाही. ओके, कोणीही मी सांगितल्याशिवाय माईक ऑन करणार नाही. मध्ये कोणीही माईक ऑन करायचा नाही. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट विचारण्यात येईल, ओके, तेव्हाच तुम्ही माईक ऑन करायचा आहे. तर बघा, आज तुमचं EVS चं लेक्चर आहे, बरोबर. EVS चं लेक्चर आहे फर्स्ट आणि सेकंड दोन्ही स्टँडर्डचं. दोघांना पण शिकवताना दोन्ही स्टँडर्डच्या मुलांनी लक्ष द्यायचं आहे. जेव्हा मी फर्स्ट स्टँडर्डला शिकवणार, सेकंड स्टँडर्डच्या मुलांनी सुद्धा तितकंच लक्ष द्यायचं आहे. तुमची बुक अवेलेबल नाहीये, ओके, पण तुमचा जो पार्ट आहे त्याच्याशी रिलेटेड तो आहे माझ्याकडे, तर आपण घेणार आहोत आज. तुम्ही सिनियर केजी ला शिकला आहात, ओके. फर्स्ट स्टँडर्ड वाले सिनियर केजी ला शिकले आहेत, सेकंड स्टँडर्ड वाले सिनियर केजी अँड फर्स्ट स्टँडर्ड या दोन्ही स्टँडर्डला शिकला आहात माय बॉडी पार्ट्स. ओके, माय बॉडी पार्ट्स हा जो लेसन आहे तो तुम्ही ऑलरेडी शिकला आहात. तोच तुम्हा दोघांचा पण EVS चा फर्स्ट लेसन आहे. ओके, फर्स्ट स्टँडर्ड अँड सेकंड स्टँडर्ड दोन्ही स्टँडर्ड साठी EVS चा फर्स्ट लेसन आहे माय बॉडी पार्ट्स. ओके, तर आज आपण पहिले तुमचं थोडंसं बेसिक घेऊया. बघा, EVS म्हणजे काय? EVS म्हणजे तुम्ही आणि तुमच्या आजूबाजूचा परिसर. ओके, एन्व्हायरमेंटल स्टडीज. EVS चा फुल फॉर्म काय असतो? एन्व्हायरमेंटल स्टडीज. मग एन्व्हायरमेंट मध्ये काय काय येतं? कोण सांगणार मला? काय काय येतं एन्व्हायरमेंट मध्ये? तुम्ही आणि तुमच्या आजूबाजूचा परिसर. ओके, मग काय काय असतं तुमच्या आजूबाजूच्या परिसरात? कोण सांगणार मला? चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. कोण सांगणार? एन्व्हायरमेंट मध्ये काय काय असतं? तुमच्या आजूबाजूला तुम्ही काय काय पाहता? कोण सांगणार? चला चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. ओके, वल्लभ सांग, माईक ऑन कर. काय काय असतं एन्व्हायरमेंट मध्ये? घर, झाड, हा, झाड, स्कूल, अजून? हा, अजून काय काय असतं? टेम्पल. येस, गुड. माईक ऑफ कर. ओके, कनिष्का तू सांग, काय काय असतं एन्व्हायरमेंट मध्ये? ट्रीज, होम, स्कूल, हा, अजून? ओके, माईक ऑफ कर. गुड. आयशा तुझा माईक ऑन कर आणि सांग मला काय काय असतं आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये? माणसं, हवा, हा पाणी, हा, गाया, ओके गाड्या. ओके, गुड. माईक ऑफ कर. ओके, रिद्धी टेल मी, काय काय असतं आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये? झाडं, हम्म, पाणी, हा, एनिमल्स, येस, हॉस्पिटल, ओके, गुड. बस स्कूल. माईक ऑफ कर. येस, व्हेरी गुड. माईक ऑफ कर बाळा. ओके, तर आपल्या तुम्ही सगळ्यांनी खूप छान उत्तरं दिली. बघा, आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये इन्क्लुडेड असतात. ओके, त्या सगळ्या आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये येतात. तर आता आपला फर्स्ट टॉपिक आहे तुमचा इंट्रोडक्टरी टॉपिक. ओके, बघा, एक टॉपिक दाखवते मी तुम्हाला, तो आहे तुमचा इंट्रोडक्टरी टॉपिक. म्हणजे तुम्ही मला तुमचं इंट्रोडक्शन द्याल. ओके, त्यामध्ये असणार आय एम. ओके, आय एम. मग जर गर्ल असेल तर त्यांनी आय एम रिद्धी, आय एम कनिष्का, आय एम जिज्ञासा, आय एम आयशा असं सांगायचं आहे. वल्लभ सांगणार आय एम वल्लभ. ओके, गर्ल म्हणणार आय एम अ गर्ल. वल्लभ बोलणार आय एम अ बॉय. परत तुम्ही किती इयर्सचे आहेत ते लिहायचं आहे. ओके, आणि माय बर्थडे इज ऑन. तुमची बर्थ डेट सांगायची आहे. आणि आय लाईक रीडिंग, पेंटिंग,
सिंगिंग, प्लेइंग. ओके, हे मी तुम्हाला दाखवत आहे, बघा सगळ्यांनी. ओके, स्क्रीन दिसते का सांगा, चॅट बॉक्स मध्ये सांगा मला, माझी स्क्रीन दिसते का तुम्हाला? ओके ओके, बघा. तर आता आय विल स्टार्ट फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड. ओके, फर्स्ट स्टँडर्ड, अबाउट युअर सेल्फ. बघा, सांगायचं आहे तुम्ही आय एम, तिथे तुमचं नाव येणार. आय एम गर्ल और बॉय, आय एम 6 years old, आय एम 7 years old. ओके, किंवा 5 years old, जेवढी तुमची एज असेल ते. नंतर सांगायचं आहे माय बर्थडे इज ऑन, तुमचा बर्थडे कधी असतो ते सांगायचं आहे. नंतर तुम्ही बोलणार तुमची हॉबी. आय लाईक रीडिंग, पेंटिंग, सिंगिंग, प्लेइंग. यामधलं तुम्हाला काय आवडतं ते तुम्हाला सांगायचं आहे. ओके, रेडी? तर रिद्धी माईक ऑन कर. Yes, teacher. ओके, टेल मी अबाउट युअर सेल्फ. या पेज वरचे सेंटेन्सेस यूज करून मला तुझ्याबद्दल माहिती सांगायची आहे. ओके, सांग. I am reading. ओके, I am the girl. हा, I am 6 years old. ओके. आता माय बर्थडे इज ऑन. My birthday हा, is on 7 May. ओके. आय लाईक, I like drawing, हा, अजून काय आवडतं तुला? playing. ओके ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड रिद्धी. माईक ऑफ करायचा आहे बाळा. नाव वल्लभ. वल्लभ, तुझा माईक ऑन कर. Yes, teacher. ओके, टेल मी अबाउट युअर सेल्फ. सांग मला तुझ्याबद्दल माहिती. बोला. I am हा, Vallabh. हा. आय एम अ, Boy. I am the boy. I am a. ओके, आय एम अ बॉय. हा, Am. नेक्स्ट बोल. I am. I am 7 years old. ओके, गुड. माय बर्थडे Is on. What my birthday is 2 February. ओके. आय लाईक, काय काय आवडतं तुला सांग मला. काय आवडतं यातलं? आय लाईक ड्रॉइंग आणि अजून प्लेइंग क्रिकेट. प्लेइंग क्रिकेट. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. माईक ऑफ करायचं आहे. नाव जिज्ञासा. जिज्ञासा, माईक ऑन कर. Yes, teacher. ओके, टेल मी अबाउट युअर सेल्फ. I am Jitnyasa Virendra Bhuppi. I Okay. am girl. I am 6 years old. Okay. My birthday 20 My birthday is on 22 January. okay. I like. I like drawing and playing. Yes, very good girl. माईक ऑफ करायचं आहे. नाव कनिष्का. कनिष्का, पुट ऑन युअर माईक. I am a Kanishka. आय एम कनिष्का. ओके, तिथे अ नाही वापरायचा आहे तुला. आय एम कनिष्का असं बोल. ओके, I am Kanishka. I am a girl. I Okay. am 7 years old. हा. My birthday birthday is on
26 July. Okay. I like. I like drawing and playing. Yes, very good. आयशा माइक ऑन कर बाळा. Yes, teacher. Okay, tell me about yourself. My name is Aisha Vinod Wajakar. Okay. I am a girl. हाँ. I am. I am 7 years old. हाँ. My birthday. My birthday date is My birthday is on 6 August. 6 August. Okay. I like. I like to playing, singing, drawing. ओके व्हेरी गुड. माइक ऑफ करायचा आहे. बघा आज तुम्हाला फर्स्ट अँड सेकंड दोन्ही स्टँडर्डला लेसन आहेत. माय बॉडी पार्ट्स. ओके. माय बॉडी पार्ट्स हे लेसन आहे. फर्स्ट स्टँडर्डच्या लेसनचं नाव आहे माय बॉडी. बघा दोन्ही स्टँडर्डच्या मुलांनी लक्ष द्यायचं आहे. सेकंड स्टँडर्डच्या मुलांचं सुद्धा सेमच लेसन आहे. फक्त तुमचे क्वेश्चन डिफरंट असणार आहेत. ओके. दॅट आय विल शो यू. लक्ष द्या सर्वांनी. माय बॉडी हॅज मेनी पार्ट्स. इच पार्ट ऑफ द बॉडी हॅज अ नेम. बरोबर. तुमच्या बॉडीला वेगवेगळे पार्ट्स आहेत की नाही. आणि प्रत्येक बॉडी पार्टला काहीतरी नाव आहे. बरोबर. मग आता मला सांगा एकेकानी करून मला तुमचे बॉडी पार्ट्स आहेत जेवढे बॉडी पार्ट्स आहेत आठवतील त्यांची नावं ती मला सांगायची आहेत. ओके. वी विल स्टार्ट फ्रॉम जिज्ञासा. जिज्ञासा सांग मला बॉडी पार्ट्सचे नेम. तुला जेवढे येतील तेवढे सांग. Yes. This is my hair. नाही बा This फक्त is पार्ट्सचे नाव सांग. हेअर, हेड, आईज, नोज असं सांग. hair, हा. eyes, हम्म. nose, teeth, हा. lip, hand, हम्म. stomach, हा. chest, leg, knee, shoulder, हम्म. neck, hair, forehead, हा. hair, he, hair, हम्म. ओके बस गुड. बस बस बस. ओके माइक ऑफ कर. नाव आयशा. आयशा तू सांग मला बॉडी पार्ट्सचे नेम्स जेवढे तुला येतील ते सांग. असलीलाच ना head, हा मग आता 22 आणि 24 कुठल्या याच्यामध्ये येतात ते 22 eyes, nose, lips, tongue, teeth, hand, leg, foot, stomach, thigh, elbow. आणि 22 ओके व्हेरी गुड व्हेरी गुड. बस माइक ऑफ कर आयशा. ओके. नाव रिद्धी. रिद्धी माइक ऑन कर आणि सांग मला बॉडी पार्ट्सचे नेम जे तुला येतात. Head, 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 हम्म. legs, nose, हा. ears, eyes, हम्म. lips, dart, teeth, stomach, हम्म. elbow,
elbow, Hair. eyebrow. Okay, eyebrow. Yes, good. Hair. Hmm. Fingers. Steps. Okay, good. Mic off कर बाळा. Mic off कर रिद्धी. ओके. नाव वल्लभ. वल्लभ तू सांग मला बॉडी पार्ट्सची नावं. Head. Eyes. Ear. Nose. Teeth. Tongue. Chest. Knee. Arm. Hmm. Fingers. Leg. Toes. Elbow. Okay, good. वल्लभ mic off कर. Now Kanishka is left, right? Kanishka, put on your mic and tell me body parts. Name of the body parts. Yes. Eyes. Nose. Teeth. Head. Leg. Hands. Hmm. Knee. Tongue. Teeth. हाँ. Okay. ओके, माइक ऑफ करायचा आहे. बघा तुम्ही छान प्रकारे सगळ्यांनी बॉडी पार्टचे नेम सांगितले. आता जो लेसन शिकवत आहे तिथे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. ओके. बघा तिथे तुम्हाला एक बॉय दाखवला आहे अँड ही इज शोईंग हिम हिज बॉडी पार्ट्स. ओके. तो तुम्हाला त्याचे बॉडी पार्ट्स दाखवत आहे. बघा what is written over there. My body has many parts. Each part of the body has a name. आपल्या बॉडीला वेगवेगळे पार्ट्स आहेत की नाही आणि त्या सगळ्या पार्टला काही नाव आहे. बघा तो सांगतो लुक ॲट मी. बघा दिस इज माय हेड. डोकं. डोक्याला काय आपण बोलतो हेड. दिस इज माय फेस. चेहरा. पूर्ण चेहरा. त्यामध्ये लिप्स, नोज, इयर्स, chin, cheeks, माउथ, टंग, टीथ हे सगळं इन्क्लुडेड असणार. ओके. दिस इज माय फेस म्हणजे चेहरा. दिस इज माय चेस्ट म्हणजे छाती. दिस इज माय बेली म्हणजे पोट. ओके. दिस इज माय आर्म. आय हॅव 2 आर्म्स. बघा आपल्या बॉडीला 2 हात आहेत म्हणजे आपले आर्म किती असणार. आर्म किती असणार आपल्याला 2. ओके. दिस इज माय लेग. आय हॅव 2 लेग्स. एव्हरीवन हॅज 2 लेग्स, राईट. आपण ह्युमन बिंग आहोत. आपण माणसं आहोत. आपल्या सगळ्यांना 2 पाय आहेत. दीज आर दी मेन पार्ट ऑफ माय बॉडी. मग हे सगळे काय आहेत आपल्या बॉडीचे मेन पार्ट्स आहेत. माय एंटायर बॉडी इज कवर्ड विथ स्किन. आपल्या बॉडीचे पार्ट कशाने कव्हर झालेले आहेत. आपल्या सगळ्यांना स्किन आहे की नाही. नाही स्किन नसती तर काय झालं असतं. आपण नुसते हाडच दिसलो असतो. बरोबर. फक्त हाडच दिसली असते आपल्यात. म्हणून आपली बॉडी ही पूर्णपणे स्किननी कव्हर केलेली आहे. ओके. जे बॉडी पार्ट्स आहेत त्यांना प्रोटेक्शन मिळावं म्हणून ते स्किननी कव्हर केलेले आहेत. सॉरी. आता इथे बघा आपल्याला एका एका बॉडी पार्टचं छानपैकी विश्लेषण करून सांगितलेलं आहे. फर्स्ट आहे तुमचा फेस. बघा फेस वर किती किती पार्ट आहेत. हेअर. हेअर म्हणजे केस. आय. आय इज डोळा. इयर. इयर म्हणजे कान. टीथ तुमचे दात. माउथ तोंड. चिन हनुवटी. टंग जीभ. चिक्स गाल. नोज नाक. फोरहेड तुमचं कपाळ. ओके. बघा
माय फेस हॅज मेनी पार्ट्स टू. माझ्या फेसवर सुद्धा खूप बॉडी पार्ट्स आहेत. इट हॅज 2 आईज. किती डोळे आहेत आपल्याला? 2 आईज. 1 नोज. नाक किती आहे? 1. 1 नोज. 2 इयर्स. 2 कान. And a mouth having teeth and a tongue within. आणि आपल्याला तोंड आहे ज्याच्या आतमध्ये आपले दात आणि जीभ आहे. ओके. माय फेस also has 2 cheeks. माझ्या फेसवर 2 चिक्स आहेत, 2 गाल आहेत. 1 chin. एक हनुवटी आहे. and 1 forehead. बघा, मी आता परत जेव्हा वाचणार आहे एक एक पार्ट, तेव्हा तुम्ही तुमच्या त्या पार्टला हात लावून मम्मीला दाखवायचा आहे. ओके. जो जो मी पार्ट वाचणार तो तुम्ही बोलायचा आहे तोंडातून, माईक ऑफ ठेवून, आणि तुम्ही तुमच्या त्या पार्टला टच सुद्धा करायचा आहे. ओके. 1 forehead and my head has hair on it. आपल्या डोक्यावर केस आहेत की नाही सगळ्यांच्या? ओके. तर त्याला काय म्हटलं जातं? हेअर. ओके. सगळ्यांना फेसचे पार्ट समजले आहेत का? आपल्या फेसवर कोणकोणते पार्ट असतात समजलेत का सगळ्यांना? सांगा मला एकदा चॅट बॉक्स मध्ये. ओके. तर बघा, आता आपण मी एकेकाला सांगते, तुम्ही माईक ऑन करायचं आहे, फेसवरचे पार्ट बोलायचे आहेत आणि त्यांना टच करायचं आहे. ओके. येस. आता आपण सुरुवात करूया. रिद्धी माईक ऑन कर. Yes, teacher. ओके. आता तू तुझ्या फेसवरचे जे पार्ट मी शिकवले ते सांगायचे आहेत आणि तुझ्या त्या फेसच्या पार्टला टच करून दाखवायचं आहे. ओके. बोल. जेव्हा Yes. तुम्हाला पार्ट सांगशील तेव्हा तू त्याला टच सुद्धा करणार. ओके. बोल. Yes. स्टार्ट. Nose. Eyes. हम्म. Ears. हम्म. Cheek. हा. Chin. हम्म. Head. येस. Tongue. येस. Teeth. हम्म. Forehead. ओके. आणि अजून काय राहिला? Mouth. येस. व्हेरी गुड. माईक ऑफ कर बाळा. नाव आयशा माईक ऑन कर. Yes, teacher. ओके. मला फेसवरचे पार्ट्स सांग तुझ्या. Nose. Eyes. Ears. ओके. Forehead. हा. Head. Mouth. येस. ओके. तुझा माईक ऑफ करून परत चालू कर बेटा, मला आवाज येत नाहीये तुझा. Yes, teacher. ओके. आता सांग पार्ट्स. तुझा आवाज खूप कमी येत होता. Nose. हम्म. Eyes. Ears. Head. Hair. हा. Forehead. Cheeks. Chin. Mouth. हा. Lips. Tongue. Teeth. येस. गुड. माईक ऑफ कर. नाव कनिष्का माईक ऑन कर.
Kanishka, are you there? Please put on your mic. Yes. Okay. Tell me your parts on face. Uh, Head, eyes, forehead, nose, tongue, mouth. Mouth. Okay. Mouse नाही म्हणायचं. Mouth. अजून काय काय असतात सांग. Okay, Kanishka, can you hear me? Okay. वल्लभ माइक ऑन कर. Ear, forehead, nose, eyes, हम्म, teeth, tongue, हम्म, lips, cheek, ear, हम्म. chin, neck. Yes, good. जिज्ञासा माइक ऑन कर. टेल मी पार्ट ऑफ योर फेस. Okay, teacher. Hair, forehead, eyes, ears, nose, teeth, mouth, tongue, cheeks. ओके, व्हेरी गुड. माइक ऑफ करायचा आहे. तर बघा, सगळ्यांनी माय फेसचे पार्ट खूप छान प्रकारे सांगितले. आय होप की तुम्ही ते सांगताना टच करून सुद्धा दाखवले. ओके, आता आपण पाहूया नेक्स्ट पार्ट. माय नेक जॉईन्स द हेड टू द रेस्ट ऑफ माय बॉडी. बघा, नेक दाखवलेली आहे. आपली मान काय करते, आपलं जे डोकं आहे त्याला आणि आपल्या बॉडीला जॉईन करायचं काम करते की नाही. जर मानच नसती तर डोकं डायरेक्ट बॉडीवर कसं दिसलं असतं, दिसायला चांगलं नसतं दिसलं की नाही. म्हणून आपली मान आहे. ओके, आपल्या बॉडीला आणि डोक्याला जॉईन करण्यासाठी, आपण इकडे तिकडे आपलं डोकं वळवण्यासाठी. मान नसती तर आपल्याला डोकं इकडे तिकडे वळवता आलं असतं का, नाही. ओके, ते सगळं करण्यासाठी आपली मान ही काय काम करते, आपल्या हेडला, डोक्याला, आपल्या रेस्ट ऑफ बॉडी, आपल्या पूर्ण बॉडीला जॉईन करण्याचं काम करते. ओके, बिलो द नेक आर द चेस्ट, द बेली अँड द बॅक. बघा, दाखवलेलं आहे. नेकच्या खाली काय आहे, चेस्ट. ओके, चेस्ट आहे, छाती, त्याच्यानंतर बेली, आपलं पोट, आणि नंतर आहे बॅक. बॅक म्हणजे आपली पाठ. ओके, ज्यावर तुम्ही स्कूल बॅग मारून नेता की नाही, स्कूल मध्ये जायचं तेव्हा. आता तर आपण पूर्ण इयर स्कूल मध्ये नाही गेलो, पण स्कूल मध्ये जाताना तुम्ही बॅग कुठे नेणार, तुमच्या बॅक वर न्यायच्यात की नाही. ओके, बघा आता इथे बघा. माय 2 आर्म्स अँड 2 लेग्स आर कॉल्ड दी लिम्स. ओके, लिम्स. तुमचे जे दोन्ही हात आहेत आणि दोन्ही पाय आहेत त्यांना काय म्हणायचं माहितीये, लिम्स. LIMBS, लिम्स. ओके, बघा इथे पण बॉडी पार्ट तुम्हाला दाखवलेले आहेत. आर्म, आर्म नंतर येतो तुमचा हँड. हँडला किती फिंगर्स असतात, तुमच्या दोन्ही हँडला मिळून किती फिंगर्स असतात सांगा, चॅट बॉक्स मध्ये लिहा. तुमच्या दोन्ही हँडला मिळून किती फिंगर्स असतात, हाऊ मेनी फिंगर्स at your both the hands. आन्सर लिहा चॅट बॉक्स मध्ये. ओके, 10. व्हेरी गुड, व्हेरी गुड. दोन्ही हाताला मिळून किती असतात फिंगर्स, 10. येस, गुड. ओके, टोज. तुमच्या एका पायाला किती बोट असतात, टोस म्हणजे पायाची बोट, बरोबर. मग एका पायाला किती असतात सांगा, हाऊ मेनी टोज वन फूट हॅव, 5. व्हेरी गुड. एका पायाला किती असतात, 5. व्हेरी गुड ऑल ऑफ यू. ओके, आता नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट पार्ट आहे आपला, each one of us has the same body parts.
ओके, आपल्यापैकी सर्वांना सेम बॉडी पार्ट्स असतात. कोणाला काही आजार असेल, काही डिसऑर्डर असेल तरच कोणाचा हात किंवा पाय याला काहीतरी प्रॉब्लेम असतो, बरोबर. पण अदरवाईज हेल्दी पर्सन असतील सगळे तर त्यांना सगळ्यांना सेम बॉडी पार्ट्स असतात. सगळ्यांना 2 डोळे, 2 कान, 1 नाक, 1 फेस, तोंड, 2 हात, 2 पाय असे असतात की नाही. ओके, एट each one looks different. तरी सुद्धा तुम्ही सगळे एकसारखे दिसता का? जे सेकंड स्टँडर्डचे तुम्ही 4 स्टुडंट्स आहात, जिज्ञासा, कनिष्का, वल्लभ, आयशा, तुम्ही सगळे सारखे दिसता का? नाही. each one looks different. आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे दिसतो. some are tall and some are short. काही जण खूप उंच असतात तर काही जण शॉर्ट असतात. खूप टॉल असतात तर काही जण शॉर्ट असतात, आखूड असतात. some are fat and some are thin. काही जण खूप हेल्दी असतात आणि काही खूप बारीक असतात. some have straight hair, some have curly hair. काहींचे हेअर स्ट्रेट असतात, काहींची केस सरळ असतात, एकदम स्ट्रेट असतात, तर काही जणांची कर्ली हेअर्स असतात. ओके, बघा इथे पिक्चर मध्ये तुम्हाला दिसतंय का सर्वांना? बघा, काहींची हाईट जास्त आहे तर काहींची कमी आहे. काही जण खूप हेल्दी आहेत तर काही खूप बारीक आहेत. काहींचे केस बघा स्ट्रेट आहेत तर काही जणांचे कर्ली हेअर्स आहेत. ओके, आपल्या सगळ्यांचे बॉडी पार्ट सारखे असले तरी पण आपण काय असतो, एकमेकांपेक्षा डिफरंट दिसत असतो. ओके, बघा नेक्स्ट काय आहे बघा. क्लासरूम ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? एक पोयम दिलेली आहे छान. बघा, नॉड युअर हेड, बेंड युअर नीज, ग्रो as tall as trees, on your knees, slow fall, curl yourself into a ball, raise your head, jump up high, wave your hand and say goodbye. बघा, तुमचा डोकं हलवायचं आहे, नॉड युअर हेड, बेंड युअर नीज आणि गुडघ्यात वाकायचं आहे, ग्रो as tall as tree आणि तुम्ही एखाद्या झाडाप्रमाणे उंच उंच व्हाल. ऑन युअर नीज, स्लोली फॉल. मग तुमच्या गुडघ्यांवर काय करायचं आहे? थोडंसं बसायचं आहे, पडल्यासारखं करायचं आहे. कर्ल युअर सेल्फ इन टू अ बॉल आणि आपण गोलांच्या उड्या मारतो की नाही तसं करायचं आहे, म्हणजे स्वतःला तुम्ही बॉल प्रमाणे कन्वर्ट कराल. रेज युअर हँड, जम्प अप हाय. हात वरती करून एक उंच उडी मारायची आहे. वेव युअर हँड अँड से गुड बाय. मग तुमचा हात हलवून सगळ्यांना गुड बाय बोलायचं आहे. ओके, लेसन समजला सगळ्यांना? माय बॉडी पार्ट्स हा लेसन समजलाय का सगळ्यांना? फर्स्ट स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्ड तुम्हा दोघांसाठी लेसन इज सेम, फक्त तुमचे क्वेश्चन आन्सर डिफरंट असणार आहेत. ओके, तर सेकंड स्टँडर्डचे क्वेश्चन आन्सर माझ्याकडे अवेलेबल आहेत, ते बघूया आपण. त्याआधी मला सर्वांनी सांगा, तुम्हाला समजलाय का लेसन? ही पोयम आवडली का? आपण पोयम बोलूया का? ही बोलणार का तुम्ही? सांगा मला. ओके, चला मी दाखवते तुम्हाला पोयम आणि सांगते, त्यांनी एकेकाने बोलायचे आहे. ओके, रिद्धी माईक ऑन कर. Yes, teacher. हा, पोयम बोल तू. रीड On करणार, note रीड करणार की माझ्या मागे your बोलणार? ओके ओके, तुझे से मागे. आफ्टर मी. ओके ओके, से आफ्टर मी. नॉड युअर हेड, Note your head. हेड, Head. बेंड युअर Bend your knees, knee. grow as tall Grow as tall as trees, as trees. on your knees, On your knees. slowly fall, Slowly form. curl yourself Curl yourself into a ball, into a ball. raise your hand Raise your hand
Jump up high. Jump up high. High. Wave your hand Wave your hand. and say goodbye. I say goodbye. Very good. माइक ऑफ करायचा आहे. जिज्ञासा माइक ऑन कर आणि ही पोयम बोल. Yes. येस, माझ्या मागे बोलणार का तू? Yes. ओके. नॉड युअर हेड. Nod your head. Bend your knees. Bend your knees. Grow as tall Grow as tall as trees. as trees. On your knees. On your knees. Slowly fall. Slowly fall. Curl yourself Cut yourself into a ball. into a ball. Raise your head. Raise your head. Jump up high. Jump up high. Wave your hand Wave your hand. and say goodbye. Say goodbye. Very good. वल्लभ माइक ऑन कर. Nod your head. Nod Okay, your both. head. Bend your Bend knee. your Bend your knee. Grow as tall as Grow as tall as trees. trees. On your knee. On your knees. Slowly fall. So slowly fall. Curl yourself Call yourself into a ball. into a ball. Raise your head. Raise your head. Jump up high. Jump up high. Wave your hand Wave your hand and say goodbye. and say goodbye. Goodbye. very good. Very good boy. Very good. माइक ऑफ कर बा. Now Aisha, mic on कर. Yes, teacher. Okay, say after me. Okay. Nod your head. Nod your head. Bend your knees. Bend your knees. Grow as tall Grow as tall as trees. as trees. On your knees. On your knee. Slowly fall. Slowly fall. Curl yourself Curl your sleigh into a ball. into a ball. Raise your hand. Raise your hand. Jump up Raise high. your head. Okay बा. Raise your head आहे ते. Okay. बोला. Jump high. Jump up high. Have your hand. Wave your hand. Wave your hand. Wave your hand And say goodbye. Say and goodbye. say goodbye. Very good girl. Very good. Okay. Kanishka, mic on कर. Yes. Yes. Can you sing the poem or you will say Nod after me? your head. Huh? Bend your knees. Bend your knees. Grow as Grow. tall as trees. On your Knees. knees. Slowly fall. Slowly fall. Curl yourself Hmm? into a ball. Yes. Raise your head. Jump Huh? up high. Have we Wave your. wave your hand and Hmm? say goodbye. Very good girl. Very good. माइक ऑफ करायचा आहे. बघा इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे. अवर बॉडी हॅज मेनी पार्ट्स. ओके, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आपल्या बॉडीला खूप पार्ट्स असतात. each one of us has same body parts, yet each one look different.
आपल्या सगळ्यांना जरी सेम बॉडी पार्ट्स असले तरी आपण एकमेकांपेक्षा वेगळे दिसतो. ओके, तर आता आपण क्वेश्चन आन्सर सेशन घेऊया. बघा, आन्सर इन वन वर्ड. ओके, वन वर्ड मध्ये आन्सर आहे. मी विचारणार, त्याने आन्सर द्यायचा आहे. व्हॉट जॉईन्स द हेड टू द रेस्ट ऑफ द बॉडी. आपल्या डोक्याला पूर्ण बॉडी सोबत कोण जॉईन करतं? रिद्धी, माइक ऑन कर आणि आन्सर दे मला. व्हॉट जॉईन्स द हेड टू द रेस्ट ऑफ द बॉडी? नेक. येस, व्हेरी गुड. व्हॉट इज द कलर ऑफ युअर आईज? ओके, या आन्सरचा, या क्वेश्चनचा आन्सर मला सगळ्यांनी द्यायचा आहे, कारण तुमच्या सगळ्यांचा आईजचा कलर डिफरंट असणार आहे. ओके, वल्लभ सांग मला, व्हॉट इज द कलर ऑफ युअर आईज? Black. Black Yes. and white. व्हाईट कुठं ब्लॅक? येस, गुड, ब्लॅक. आयशा सांग मला, व्हॉट इज द कलर ऑफ युअर आईज? White and black. ओके, फक्त एक कलर सांगायचा आहे, जो तुमच्या मधला सर्कल असतो की नाही, त्याला आयबॉल म्हणतात, त्याचा कलर सांगायचा आहे. तोच सगळ्यांचा डिफरंट असतो. ओके, जिज्ञासा सांग मला, व्हॉट इज द कलर ऑफ युअर आईज? Black. Black येस. कनिष्का, Yes. व्हॉट इज द कलर ऑफ युअर आय? Black. गुड. रिद्धी, Yes, teacher. येस, व्हॉट इज द कलर ऑफ युअर आईज? Black. White. ओके, बघा, डू यू हॅव कर्ली और स्ट्रेट हेअर? तुमचे हेअर कर्ली आहेत की स्ट्रेट आहेत? ज्यांचे स्ट्रेट आहेत त्यांनी स्ट्रेट सांगायचं, ज्याचे कर्ली आहेत त्यांनी कर्ली सांगायचं. ओके, वल्लभ सांग मला, स्ट्रेट और कर्ली हेअर? Straight. ओके, कनिष्का? Straight. ओके, आयशा? Straight. रिद्धी? रिद्धी, टेल मी, डू यू हॅव कर्ली और स्ट्रेट हेअर? Straight. ओके, जिज्ञासा? Straight. Okay, all have straight hair only. The two arms and two legs are called. Okay, सांगा मला, दोन्ही हात आणि दोन्ही पाय यांना काय म्हटलं जातं? शिकलो आपण मगाशी. कोण सांगणार? जिज्ञासा सांग. टू आर्म्स अँड टू लेग्स आर कॉल्ड. कोण सांगणार? चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा, कोणाला आन्सर येतं याचं. टू आर्म्स अँड टू लेग्स आर कॉल्ड, काय म्हणतात? ओके, कोण सांगणार? येस, आयशा? Limbs. ओके, लिम्स. दोन हात आणि दोन पाय यांना लिम्स असं म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट मध्ये बघा, तुम्हाला मॅच करायला सांगितलेलं आहे. हे मी तुम्हाला होमवर्कला देणार. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सेकंड स्टँडर्डचे क्वेश्चन थोडे डिफरंट आहेत. वी विल गो टू दॅट. ओके, इथे समजलंय सगळ्यांना हा लेसन? आणि जे क्वेश्चन आन्सर्स आपण आज घेतले ते समजलेत का? जो क्वेश्चन नंबर 2 and 3 आहे तो तुम्हाला मी होमवर्कला देईन, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला मॅच करायचं आहे. आणि सेकंड मध्ये क्रॉसवर्ड आहे, त्यामध्ये फक्त तुम्हाला त्या ऑर्गन्सची म्हणजे बॉडी पार्टची नावं एकत्र करायची आहेत. ओके, बघा, नेक्स्ट बघूया आपण. दुसरा आपला क्वेश्चन सेट आहे तो बघूया. ओके, दिस इज स्पेशली फॉर द सेकंड स्टँडर्ड स्टुडंट. ओके, तुमचं बुक अवेलेबल नाहीये तर ही आहे तुमची क्वेश्चन बँक. बघा, पहिलं सांगितलं आहे, रिअरेंज द लेटर्स टू फाइंड द नेम्स ऑफ पार्ट. तुम्हाला बॉडी पार्ट्स दिलेले आहेत आणि त्यांची नावं उलट सुलट करून दिलेली आहेत, ती तुम्हाला नीट लावायची आहेत. तर फर्स्ट आहे REA.
आवाज येतोय का माझा सर्वांना? सांगा मला एक. टेल मी इफ आय एम ऑडिबल. ओके ओके. तर बघा या क्वेश्चनचा आन्सर कोण सांगणार मला? EAR सॉरी REA हा एक ऑर्गन आहे, एक हे आहे, बॉडी पार्ट आहे. काय असणार तो? जिज्ञासा सांग मला. arm, येस आयशा. हा टेल. येस आयशा सांग. EAR, ear. व्हेरी गुड. नेक्स्ट इज AHND. कनिष्का सांग AHND. टीचर स्क्रीन नाही दिसत आहे. ओके सॉरी. वेट. हो दिसते. ओके. हो. HAND. HAND, hand. Very HAND, good. hand. Yes, very good. Next OENS. कोण सांगणार? येस वल्लभ सांग. OENS. NIS, nose. Very good. GEL. रिद्धी सांग मला. GEL. Leg. हा. LEG, leg. Yes, very good. Next S. WS. जिज्ञासा नाही कोण कर सांग मला. Eyes. Yes. EYES. Eyes. Now Kanishka. DAEH. DAEH. सांग Kanishka, what will be DAEH? Head. HEAD, head. Okay. Okay. Next CNEK. Who will tell? CNEK. कोण सांगणार? Cheek. नो. कनिष्का माइक ऑफ करवा. ओके वल्लभ सांग. CNEK. NECK, neck. Very good boy. Okay. Next filling can run with this part of the body. आपण पळू शकतो कोणत्या बॉडी पार्टने? धावण्यासाठी आपण कोणाचा उपयोग करतो? आयशा सांग. Legs. We can run with this part of body. Yes, very good. Legs. Now रिद्धी सांग. Total number of fingers in one hand. एका हाताला किती बोटं असतात? 5. Total. Yes, very good. Next, total number of toes on both legs. Okay. Sorry. जिज्ञासा सांग मला. दोन्ही पायाला किती बोटं असतात? दोन्ही पायाची मिळून? 10. Yes, good. We can see anything with this body part. आपण बघण्यासाठी कोणत्या बॉडी पार्टचा वापर करतो? वल्लभ सांग मला. Eyes. Good. We can lift any object with this body part. आपण उचलण्यासाठी या बॉडी पार्टचा वापर करतो. कनिष्का सांग. कोणतीही वस्तू उचलण्यासाठी. व्हेरी गुड. ओके गुड. तुमचं ड्रॉ कोणत्याही प्रकारचे ड्रॉइंग येत असेल तर त्यात आईज, इयर्स, नोज आणि हँड करायचे आहे. ओके तर मी तुम्हाला होमवर्क आहे तो रिस्पेक्टिव्हली
फर्स्ट स्टँडर्डला आणि सेकंड स्टँडर्डचा होमवर्क तुम्हाला तुमच्या ग्रुपवर पाठवून देईन. ओके. कुणाला काही डाऊट आहे का? सांगा मला. कुणाला काही डाऊट आहे का? सगळ्यांना समजलेलं आहे? आज जे शिकवलं आपण ते तुम्हाला दोन्ही स्टँडर्डच्या मुलांना सगळ्यांना समजलेलं आहे का? होमवर्क कराल ना तुम्ही जो देईन मी? ओके. याच्याशी रिलेटेड जो होमवर्क आहे तो सगळ्यांनी करायचा आहे. मी आता लगेचच तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तो पाठवून देते. ओके. बाय बाय एव्हरीवन. आता तुम्ही क्लास लेफ्ट Bye, करू teacher. शकता. थँक्यू फॉर पेशंटली Bye, लिसनिंग. bye, teacher. Bye, बाय teacher. बाय. थँक्यू फॉर आन्सरिंग. Thank you, William. Bye bye. Bye bye everyone.